नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप गोरे तुमचे MPSC अड्डा या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो। की बघा की आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं, गेले 2-3 दिवस आपलं लेक्चर झालं नाही, दरम्यान निंबाळकर सरांचं लेक्चर वगैरे झालं। ठीक आहे, आता महत्त्वाचं जास्त वेळ न घेता मी मुद्द्यावरती येतो। आपण स्टार्ट केलं शिकवायला महाराष्ट्राचा भूगोल। मग आपल्याला हे कळलं पाहिजे की महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये आतापर्यंत आपण काय पाहिलं। जे नवीन आहे त्यांच्यासाठी, जे जुने आहेत त्यांच्यासाठी पण। नवीन यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट की आतापर्यंत आपण जेवढा भाग शिकलो ते आपल्या MPSC अड्डा या चॅनलवरती की जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये सगळे व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल असतील, तुम्ही ते बघू शकता। ओके, दुसरं मग जे जुने आहेत त्यांना की आपण काय शिकलोय ते पाहणं गरजेचं। बघा, फर्स्ट की आपण या ठिकाणी पहिला चॅप्टर पाहिला होता महाराष्ट्र राज्याची निर्मिती। ओके, त्यानंतर आपण दुसरा टॉपिक बघितला होता ज्याचं नाव होतं की महाराष्ट्र राज्याची प्राथमिक स्वरूपाची माहिती। त्यानंतर आपण तिसरा टॉपिक सुरू केला होता महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग। मार्क्स पुन्हा एकदा त्या ठिकाणी की यावरती एकूण किती प्रश्न येऊन गेले तर या ठिकाणी 185। त्याही पेक्षा महत्त्वाचं मग यातील पहिला प्राकृतिक विभाग आपण व्यवस्थित पाहिला होता कोकण, तो पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये। त्यानंतर दुसरा प्राकृतिक विभाग बघितला आपण सह्याद्री, तो पण पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये। आता हा प्राकृतिक विभाग बघत असताना की आपल्याला की आणखी या ठिकाणी महाराष्ट्राच्या कोणत्या भागात या ठिकाणी काही पर्वत रांगा, डोंगर रांगा आहेत का ते पाहणं गरजेचं वाटलं। म्हणून की या ठिकाणी आपण आज सातपुडा पर्वताविषयी माहिती पाहणार आहोत। मग हा सातपुडा पर्वत किंवा सातपुडा रेंज ही संपल्याच्या नंतर की आपण महाराष्ट्राचा तिसरा प्राकृतिक विभाग स्टार्ट करणार आहोत ज्याचं नाव आहे महाराष्ट्र पठार। ओके, हा सातपुडा पर्वत का आपल्याला बघायचा बरं, कारण याचं महत्त्वाची यासाठी या पाठीमागे महत्त्वाची गोष्ट अशी की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2012 ते 2019 या 7 वर्षांच्या कालखंडात विविध प्रकारच्या एक्झाम मध्ये यावरती 10 क्वेश्चन विचारले, 10 क्वेश्चन। म्हणून हा भाग खूप महत्त्वाचा, म्हणून आपल्याला सातपुडा पर्वताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। ठीक आहे, मग आपण अगदी हसत खेळत बघू, पुढे जाऊ। यस, की जास्त वेळ न घेता की आपण स्टार्ट करू। बघा की सातपुडा पर्वत, काहीसा असा सातपुडा पर्वत पाठीमागे इमेज आहे तुमच्या, बघा म्हणजे समोर, सॉरी, कोणता पर्वत, सातपुडा पर्वत। या सातपुडा पर्वताला की सातपुडा पर्वत हे नाव किंवा सातपुडा हे नाव कसं मिळालं बघा। आख्यायिका सांगितल्या जातात वेगवेगळ्या। काही जण सांगतात की या ठिकाणी मुळात सातपुडा पर्वत जो आहे तर त्या ठिकाणी सातपुडा पर्वताला अशा 7 वळ्या पडल्यात, वळ्या, अशा 7 वळ्या, आणि मग त्या 7 वळ्यांमुळे त्याला सातपुडा असं म्हणतात। म्हणजे 7 वळ्यांमुळे, काहींच्या मते 7 वळ्यांमुळे त्याला सातपुडा असं म्हणतात। तर काही काय मत मांडतात की 7 रांगा आहेत त्या समांतर। एक आख्यायिका अशी सांगितलं ते की त्या 7 रांगा आहेत, 7 रांगा, 1 2 3 4 5 6 7 अशा 7 समांतर रांगा आहेत, म्हणून त्याला म्हणतात सातपुडा। या ठिकाणी सातपुडा, मग सातपुडा। ओके, 7 समांतर रांगा, मग तो तसा सातपुडा पर्वत। आणि काही म्हणतात तर तो 7 वळ्या आहेत त्या अशा वळ्या, आणि म्हणून देखील याला काय म्हणतात, सातपुडा पर्वत। ओके, मग आता इथे काय लक्षात आलं तुम्हाला इथे लक्षात आलं सातपुडा पर्वताला सातपुडा का म्हणतात। मग यामध्ये पहिलं आपण बघितलं या 7 वळ्या म्हणून, दुसरं 7 समांतर रांगा आहेत म्हणून। ओके, आता या सातपुडा पर्वताची पुढील काही आपल्याला माहिती बघायची। बघा त्याचं स्थान बघू आपण अगोदर, काय बघू, स्थान म्हणजे हा सातपुडा पर्वत कुठे आहे त्याचं स्थान बघू। ओके, आपण क्रमाक्रमाने जाऊ, म्हणजे ज्या पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्न विचारतो त्याच पद्धतीने, म्हणजे काहीतरी गंमत जम्मत करण्यासारखा प्रकार नकोय। ओके, हास्य विनोदाचा भाग थोडा बाजूला ठेवून चला, सातपुडा पर्वतावरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला जर प्रश्न विचारायचा म्हटला तर इथे कसा प्रश्न विचारू शकता बघा। सीमेच्या संदर्भात विचारलं तर खालीलपैकी कोणत्या 2 राज्यांच्या तो सीमेवर आहे। मग कोणत्या 2 राज्यांच्या सीमेवरती आहे बघा लगेच, महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवरती। कोणत्या 2 राज्यांच्या सीमेवरती आहे तो, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरती। बघा या ठिकाणी भारताचा मॅप आहे, इथे इंडियाचा मॅप आपण ज्याला म्हणतो, बघा या ठिकाणी मॅप। मग या ठिकाणी सातपुडा पर्वत इकडे आहे, या ठिकाणी सातपुडा पर्वत, सातपुडा पर्वत रेंज। ओके, मग ही जी सातपुडा रेंज आहे
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरती. मग मध्य प्रदेशची तिने कोणती सीमा निश्चित केली आहे? तर मध्य प्रदेशची तिने दक्षिण सीमा. मध्य प्रदेशची कोणती सीमा? दक्षिण सीमा. तर महाराष्ट्राची कोणती सीमा? उत्तर सीमा. म्हणजे महाराष्ट्राची कोणती सीमा म्हणू आपण? उत्तर. इकडे घेतो मी हा. महाराष्ट्राची कोणती सीमा निश्चित केले? उत्तर. महाराष्ट्राची कोणती सीमा निश्चित केले? उत्तर. यस. तर मध्य प्रदेशची कोणती सीमा निश्चित केली आहे? दक्षिण. मध्य प्रदेशची कोणती सीमा निश्चित केली आहे? दक्षिण सीमा. म्हणजे मध्य प्रदेशच्या दक्षिण सीमेवर, तर महाराष्ट्राच्या कोणत्या सीमेवर? उत्तर सीमेवर. कोणता पर्वत? यस, या ठिकाणी सातपुडा पर्वत. मग काही जण दिशेच्या बाबतीत अजिबात भटकंती करायची नाही इकडे तिकडे. का बरं? कारण वरतून इकडे खाली आहे सातपुडा पर्वत, म्हणून मध्य प्रदेशची ही कोणती सीमा झाली? दक्षिण. तर महाराष्ट्र इथे आणि महाराष्ट्राच्या कोणत्या सीमेवरती? उत्तर. ओके. मग आपल्याला स्थान कळलं सातपुडा पर्वताचं. बघा काही काही लक्षात आलं. पहिलं तुम्हाला कळलं सातपुडा पर्वत की या ठिकाणी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची सीमा निश्चित केली. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची काय निश्चित केली? सीमा. आणखी चांगलं लक्षात यावं म्हणून मी इथे दाखवतो. ओके. समजा या ठिकाणी महाराष्ट्र आणि वरती मध्य प्रदेश, महाराष्ट्राच्या डोक्यावर असलेला, ओके, क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक 2 आणि 3 ची राज्य, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी की ही दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची राज्य. जवळजवळ मध्य प्रदेश 3,08,000 आणि महाराष्ट्र 3,07,713. हे पण तुमच्या लक्षात आहे. ओके. मग हे मध्य प्रदेश, समजा हे महाराष्ट्र. मग महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे कोणता पर्वत? सातपुडा पर्वत. ओके. यांच्या सीमेवर महाराष्ट्राची कोणती सीमा निश्चित केली आहे? यस, उत्तर. मध्य प्रदेशची कोणती सीमा? दक्षिण. कोणी निश्चित केले? सातपुडा पर्वताने. स्थान कळलं, कोणत्या 2 राज्यांच्या सीमेवर आहे, कोणती सीमा निश्चित केली ते पण कळलं. महाराष्ट्राची उत्तर, तर मध्य प्रदेशची दक्षिण. मग याचा विस्तार कुठपर्यंत आहे? बघा, विस्तार कुठपासून कुठपर्यंत पसरलाय याला धरून जर कधी प्रश्न विचारला तर कुठपासून कुठपर्यंत पसरलाय इथे प्रश्न बनू शकतो. स्टेटमेंटला धरून पण बनू शकतो. इथे कुठपासून कुठपर्यंत पसरला, इथे या ठिकाणी स्टेटमेंटला धरून पण प्रश्न बनवू शकतो. आता खूप जणांना माहिती होतं तो कुठे आहे, पण कुठपासून कुठपर्यंत माहिती आहे हे थोड्या जणांना माहिती असेल. बघा, सगळ्यांना माहिती नाही. मग ज्यांना माहिती नव्हतं त्यांच्यासाठी आणि ज्यांना माहिती होतं त्यांना आणखीन परफेक्ट लक्षात राहावं म्हणून बघा, गुजरातमधील रतनपूर पासून, गुजरातमधील रतनपूर, यस, अरबी समुद्राच्या जवळ आहे भाग. मग हा रतनपूर पासून पूर्वेला अमरकंटक इथपर्यंत, पूर्वेला कुठपर्यंत? अमरकंटक. म्हणजे गुजरात मधील रतनपूर पासून अमरकंटक पर्यंत पसरलाय कोणता पर्वत? सातपुडा पर्वत. यस, गुजरात मधील रतनपूर पासून पूर्वेला कुठपर्यंत? अमरकंटक. म्हणजे ही रांग पण कशी पसरली आहे? पश्चिमेकडून पूर्वेकडे. यस, ही कशी पसरले? पश्चिमेकडून पूर्वेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे. यस, गुजरात मधील कोणतं ठिकाण? रतनपूर. पूर्वेला कुठं? अमरकंटक. अमरकंटक. मग अमरकंटक हे मुळात मध्य प्रदेश आणि काही भाग त्याचा कुठे गेलाय? छत्तीसगड. ओके. अमरकंटकला या ठिकाणी एक नदी उगम पावते बघा, कोणती? नर्मदा. नर्मदा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? अमरकंटक डोंगर रांगेत. ओके. म्हणजे याचा विस्तार गुजरात पासून कुठपर्यंत आहे? जवळजवळ छत्तीसगड पर्यंत आहे. राज्यांच्या बाबतीत जर विचारलं तर, स्टेट त्यांना धरून जर विचारलं तर कुठपर्यंत विस्तार? छत्तीसगड पर्यंत. कुठून? गुजरात पासून. पण ठिकाणांना धरून विचारलं तर रतनपूर ते अमरकंटक. कुठपर्यंत? रतनपूर ते अमरकंटक. ओके. आता काय काय क्लिअर झालं इथे? तुम्हाला कोणत्या राज्यांच्या सीमेवर आहे सातपुडा पर्वत ते कळलं. खूप छान. दुसरं काय लक्षात आलं तुम्हाला की या ठिकाणी त्याने मध्य प्रदेशची कोणती सीमा निश्चित केली आहे? यस, दक्षिण. महाराष्ट्राची कोणती? उत्तर सीमा. थर्ड काय लक्षात आलं तुम्हाला? याचा विस्तार कुठपासून कुठपर्यंत आहे? कुठपासून कुठपर्यंत आहे? मग गुजरात मधील रतनपूर पासून पूर्वेला कुठपर्यंत? अमरकंटक. अमरकंटक हे 2 राज्यांचा हिस्सा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड.
ओके, म्हणजे राज्यांच्या बाबतीत विचारलं तर कोणत्या दोन राज्यांदरम्यान हा सातपुडा म्हणजे कोणत्या दोन राज्यांच्या दरम्यान पसरलाय, तर गुजरात पासून तर कुठपर्यंत पसरलाय त्याचा विस्तार, यस, छत्तीसगड पर्यंत, इथपर्यंत. ओके, आणि ठिकाणांच्या बाबतीत विचारलं तर रतनपूर आणि अमरकंटक. इथे जोड्या लावांना धरून प्रश्न पडू शकतो. जोड्या लावांना म्हणजे वेगवेगळे पर्वत दिले, समजा सातपुडा पर्वत दिला, सह्याद्री दिला, मग म्हणजे सह्याद्री दिला, विंध्य पर्वत दिला, हिमालय दिला, मग ते विस्तार कसा त्याला धरून समोर जर ठिकाणं आली तर मग सह्याद्रीच्या बाबतीत एका बाजूला काय येऊ शकतं, मग साल्हेर मुल्हेर ते कन्याकुमारी असं. मग इथे काय येऊ शकतं, रतनपूर ते अमरकंटक. काय येईल, रतनपूर ते अमरकंटक. मग जोडी लावायची म्हटल्यावर रतनपूर ते अमरकंटक. कधी स्टेटमेंटला धरून पण इथे प्रश्न येऊ शकतो. कळलं तुम्हाला आता सातपुडा पर्वताचं स्थान कळलं, विस्तार पण कळला. ठीक आहे, आता चला आपण सातपुडा पर्वताची काही वैशिष्ट्य बघू. वैशिष्ट्यांना धरून प्रश्न विचारला जात असतो, बरोबर. मग सातपुडा पर्वताची वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य आहे बघा. या पर्वताची लांबी 900 किलोमीटर आहे. 900 किलोमीटर. जसं हिमालय पर्वत जवळजवळ 2500 किलोमीटर, तसा हा याची लांबी किती किलोमीटर, 900 किलोमीटर. आणि कसा पसरलाय हा, पश्चिमेकडून पूर्वेकडे. म्हणजे असा त्याची लांबी बघा, पश्चिमेकडून पूर्वेला गुजरात पासून छत्तीसगड पर्यंत. कोणता पर्वत, सातपुडा पर्वत. मग इथे पाहायला गेलं तर याची लांबी किती किलोमीटर म्हटलंय, 900 किलोमीटर. कोणत्या पर्वताची, सातपुडा. किती किलोमीटर, 900 किलोमीटर लांबी आहे बघा याची. किती किलोमीटर, 900 किलोमीटर. यस, 900 किलोमीटर लांबी आहे. ठीक आहे, मग पहिलं वैशिष्ट्य कळलं की या ठिकाणी सातपुडा पर्वताची लांबी किती किलोमीटर, 900. दुसरं, याची सरासरी उंची आहे 600 मीटर बघा. ऍव्हरेज आपण ज्याला म्हणतोय सरासरी उंची किती मीटर, 600. इथे एकूण लांबी 900, सरासरी उंची 600. काही पुस्तकात ती 500 मीटर पण म्हटलं, पण फार कन्फ्युज नाही व्हायचं तिथे. ओके, 600 500, काही पुस्तकांमध्ये 500 म्हटलं, काही याच्यात 600. मात्र इथे स्टेट बोर्डच्या जुन्या बुक मध्ये सांगितलंय सरासरी उंची किती मीटर, 600 मीटर. कशाची, सातपुडा पर्वत. आता बघा तुम्हाला कळलं तो पश्चिमेकडून पूर्वेला पसरलाय. दुसरं डोक्यातलं पटकन क्लिक झालं, मग किती लांब असू शकतो, तर 900 किलोमीटर. म्हणजे बघा 900 किलोमीटर लांब. तिसरं कळलं की याची सरासरी उंची किती मीटर, 600 मीटर. किती मीटर, 600 मीटर. सरासरी उंची किती मीटर, 600. आता पुढं बघा की तिसरं वैशिष्ट्य, या पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे धूपगड. हे सर्वोच्च शिखर आहे सातपुडा पर्वतात 1350 मीटर उंचीवर असलं. हे बघा इकडे धूपगड. यस, बघा हे धूपगड आहे. यस, काही लोक बघायला आलेत इमेज मध्ये बघा, या ठिकाणी काही लोक बघतायत धूपगड. भविष्यात तुम्ही नोकरीला लागल्यानंतर धूपगडला बघायला जा. काही ना आधी जायचं असेल तर आधी जा, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, काय धूपगड. उंची किती आहे बघा, यस 1350 मीटर. सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर जर विचारलं तर धूपगड. कोणतं शिखर, धूपगड. हे पण वैशिष्ट्य आहे याचं की सातपुडा पर्वतातलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे, धूपगड. यस, बघितलं सर्वांनी धूपगड. यस. नेक्स्ट बघा, या पर्वतातील थंड हवेचं ठिकाण आहे पंचमढी. या ठिकाणी या पर्वतातील थंड हवेचं ठिकाण बघा इकडे पंचमढी. दिसतानाच कसं वाटतंय बघा की या ठिकाणी थंड हवेचं ठिकाण आहे पंचमढी. साहजिक आहे की असं ठिकाण की या ठिकाणी मुळात या सातपुडा पर्वताची याला राणी म्हटलं जातं. हे महत्वाचं, याला धरून इथे प्रश्न येऊ शकतो. सातपुडा पर्वताची राणी खालीलपैकी कशाला म्हणता, पंचमढी. यस, सातपुडा पर्वताची राणी कुणाला म्हणता, पंचमढी. मग मला हे नाही विचारायचं राजा कोण. यस, मग या ठिकाणी राजा कोण हे नाही, मग इथे फक्त काय राणी म्हटलंय, राणी. यस, प्रत्येक तुम्ही राजा असतो का, असं काही नाही. ओके, मग या ठिकाणी सातपुडा पर्वताची राणी म्हणजे कोण, पंचमढी. बघा पंचमढी पण समोर आहे तुमच्या. सातपुडा पर्वताची राणी आणि म्हणजे थंड हवेचं ठिकाण आहे कोणतं, पंचमढी. जसं आपण पाहिलं होतं अजिंठा डोंगर रांगेत थंड हवेचं ठिकाण कोणतं होतं, म्हैसमाळ. तसं इथे कोणतं आहे, पंचमढी. अनेक पर्यटक या ठिकाणी येतात बघा, खूप पर्यटक येतात कुठे, पंचमढीला. मग पुढे बघू आपण आणखी काही माहिती. बघा
या डोंगर रांगेने या पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर अस्तंभा 1325 मीटर उंची आहे बघा. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर, पण कोणत्या डोंगर रांगेतलं? सातपुडा. आता बघा, काहींच्या डोक्यांमध्ये या ठिकाणी मुळात प्रश्न निर्माण झाला असेल की काय, सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं आणि महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं. मग इथे आयोग काय म्हणतंय ते महत्वाचं. जर आयोगाने टाकलं ना सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते असं जर म्हटलं पटकन लगे काय, धुपगड. किती उंची? 1350 मीटर. क्लिअर. पण आयोग म्हटलं ना सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते, मग मुलं प्रश्न लवकर नीट व्यवस्थित वाचत आणि गडबड असते. अगदी या ठिकाणी कंबाईनला पाहायला गेलं तर 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडायचे असतात, वेळ पण नसतो. मग पटकन लगेच सर्वोच्च शिखर म्हटलं, ऑप्शन मध्ये दोन्ही असलं अस्तंभा धुपगड, काही जण लगेच धुपगडला या ठिकाणी टिक करतात, म्हणजे तो ऑप्शन या ठिकाणी हे करता अजिबात नाही, सिलेक्ट करायचा नाही तो. का? फक्त म्हटलं ना सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर तर कोण? धुपगड. पण जर असं म्हटलं ना सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर तर मग मात्र या ठिकाणी अस्तंभा. आपण पाहिलं होतं नंदुरबार जिल्ह्यामध्ये असणारं कोणतं? अस्तंभा. उंची कशी लक्षात ठेवायची आपण पाहिलं, कशी? 13 26 वजा 1 25, 13 25, 13 25, 13 25. कशाची उंची? अस्तंभा. आणि याच्याहून 25 मीटर कशाची जादा? धुपगड. म्हणजे अस्तंभाची पाठ असली की आपोआप धुपगडची, कारण दोन्ही यस. एक सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर, दुसरं सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर. यस. मग कशी लक्षात? जर या ठिकाणी धुपगडची लक्षात ठेवली तर त्यामधून मायनस किती करायचे? 25. आणि जर अस्तंभाची लक्षात ठेवली तर त्यात प्लस किती करायचे? 25. यस. मग अस्तंभाचं पाठ आहे तुमच्या किती? 13 25. आपण ती लक्षात ठेवली महाराष्ट्राच्या संदर्भात, किंवा 13 26 वजा 1 25, 13 25. मग या ठिकाणी धुपगडची कशी लक्षात ठेवली? यामध्ये किती मिळवायचे? 25. आपोआप कशाची उंची झाली? धुपगड. म्हणजे जर अस्तंभा याची 25 मीटरने उंची अधिक किंवा 26 मीटरने उंची अधिक असती ना तर तो सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर झाला असता. कोण? आपला अस्तंभा. ओके. मग इथे आता मात्र लक्षात कोण ठेवायचं? सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर. मग कोणतं? धुपगड. किती? 1350. पण सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर मग काय लक्षात ठेवायचं? अस्तंभा. किती उंची? 1325 मीटर. पुढे बघा, इथे प्रश्न येऊन गेलाय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने इथे प्रश्न विचारला होता बघा. प्रश्न येऊन गेलाय की प्रश्न असा होता, नर्मदा व तापी या दोन नद्यांची खोरी खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेने विभक्त केली आहे? नर्मदा व तापी या दोन नद्यांची खोरी एकमेकांपासून, म्हणजे नर्मदा व तापी या दोन नद्यांची खोरी एकमेकांपासून कोणत्या डोंगर रांगेने विभक्त केली आहे खोरी? मग म्हणजे प्रश्न असा कळलं की या दोन नद्यांची खोरी एकमेकांपासून विभक्त करण्याचं काम कोणत्या डोंगर रांगेने केलंय? ओके. मग कुणी केलंय काम? यस, हे काम केलंय सातपुडा पर्वताने. ऑप्शन. म्हणजे जर सातपुडा पर्वत नसता तर या दोन नद्यांची खोरी एकमेकांना भिडली असती, जोडली गेली असती. यस. म्हणजे या ठिकाणी समजा सातपुडा पर्वत याच्या वरच्या भागातून वाहणारी नदी कोणती? नर्मदा. कुठे उगम पावते? अमरकंटक. आणि खालच्या भागातून वाहणारी नदी तापी. कुठे उगम पावते? बैतूल. मुलताई जवळ बैतूलला. विशेष म्हणजे एक नर्मदा म्हणजे भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी. भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती? नर्मदा. ओके. आणि दुसरी कोणती? तापी, जिची या ठिकाणी लांबी किती म्हटलंय? 724 किलोमीटर. ही महत्वाची. तापी महाराष्ट्राच्या दृष्टीने, नर्मदा फारशी महत्वाची नाही. महाराष्ट्रात नर्मदा फक्त 54 किलोमीटर आहे. किती किलोमीटर? की 54 किलोमीटर. म्हणजे महाराष्ट्रात नर्मदा फारशी येत नाही. नंदुरबार जिल्ह्याला अशी लागून थोडे प्रवेश करायला लागते, मात्र पुन्हा ती पुढे सरकते. फक्त 54 किलोमीटर. ओके. मग ही नर्मदा आणि तापी या दोन नद्यांची खोरी कशामुळे विभक्त झाली? यस, या डोंगर रांगेमुळे. कोणत्या? सातपुडा. येऊन गेलेला प्रश्न. ओके, मी तो क्लिअर केला. आता बघा, ही पर्वत श्रेणी जर विचारलं ना कोणत्या पर्वत श्रेणीच्या दक्षिणेला आहे तर ते लक्षात घ्यायचं. ही पर्वत श्रेणी कोणत्या पर्वत श्रेणीच्या दक्षिणेला आहे? विंध्य पर्वत. कोणत्या? विंध्य पर्वत श्रेणीच्या दक्षिणेला आहे. विंध्य पर्वत श्रेणीच्या दक्षिणेला. इथे बघा शेवटचा पॉइंट. विंध्य पर्वत श्रेणीच्या दक्षिणेला. विंध्य पर्वत श्रेणीच्या दक्षिणेला आहे.
कुणाच्या दक्षिणेला आहे? विंध्य पर्वत श्रेणीच्या दक्षिणेला. म्हणजे याची वैशिष्ट्य पाहतो आपण, म्हणजे विंध्य पर्वत रांग वरती, मग तिच्या दक्षिणेला कोणती डोंगर रांग? सातपुडा पर्वत रांग. ओके, म्हणजे कुणाच्या दक्षिणेला? विंध्य पर्वत रांगेच्या दक्षिणेला, विंध्य पर्वत रांगेच्या दक्षिणेला. ओके, आता बघा इथे काय काय प्रश्न पडू शकतात ते आपण अगोदर बघू. म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला या अगदी या स्लाइडमध्ये की काय कुठे क्वेश्चन टाकता येईल बघा. इथे प्रश्न असा टाकता येईल, स्टेटमेंटला धरून जर टाकायचं म्हटलं तर धुपगड हे सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे. एक स्टेटमेंट. स्टेटमेंट दोन येईल, पंचमढीला सातपुडाची राणी म्हणता. थर्ड, सातपुडा डोंगर रांगेच्या उत्तरेला विंध्य पर्वतरांग आहे. आणि लास्ट, वरीलपैकी सर्व विधाने बरोबर. आणि वरती आलं समजा खालीलपैकी चुकीचे विधान निवडा, तर उत्तर कोणतं बरोबर? वरीलपैकी सर्व विधाने बरोबर. म्हणजे स्टेटमेंट विचारू शकता. कधी कधी जोड्या लावामध्ये मग कसं विचारू शकता की समजा धुपगड, खाली अस्तंभा, आणखी सह्याद्री, समजा विचारलं साल्हेर किंवा कळसुबाई, मग जोड्या लावामध्ये उंची समोर, मग धुपगडच्या समोर मग समजा टाकलं 1350 मीटर, अस्तंभाच्या 1325 मीटर, मग साल्हेरची उंची सर्वांना माहिती कशी 5, 6, 7, डिफरन्स कितीचा 1 कुठे लिहायचा पुढे, याच 1564. मग या टाईपमध्ये जोड्या लावामध्ये पण इथे प्रश्न पडू शकतो. एक कोणत्या टाईपमध्ये पडू शकतो? स्टेटमेंटला धरून, दुसरा जोड्या लावाला धरून. आणखी इथे या ठिकाणी काही प्रश्न पडू शकतो का? यस, जे क्लास 3-4 ची तयारी करत असतील त्यांना सरळ सरळ प्रश्न पडू शकतो की काय, सातपुडा पर्वताची लांबी खालीलपैकी किती आहे? तर किती? 900 किलोमीटर. यस. किंवा असं येऊ शकतो की या ठिकाणी सरळ सरळ प्रश्न, सातपुडा पर्वत खालीलपैकी कोणत्या 2 राज्यांच्या सीमेवर आहे? तर कोण? मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. ओके, अशा पद्धतीनं सातपुडा पर्वत त्याची आपण काही इथं वैशिष्ट्य बघितली. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. बघा की सातपुडा पर्वताची आणखीन काही वैशिष्ट्य. त्यामध्ये या श्रेणीचा आकार साधारणपणे त्रिकोणाकृती आहे. या श्रेणीचा आकार जर म्हटलं तर आकार कसा आहे? त्रिकोणाकृती. जसं हिमालयाचा आकार कसा आहे? धनुष्याकृती. यस, कृतींना धरून प्रश्न विचारला तर आयोगाने हिमालयाचा आकार कसा? धनुष्याकृती. तसं सातपुडा पर्वत रांगेचा आकार कसा? त्रिकोणाकृती आहे. कसा आकार आहे? त्रिकोणाकृती. यस, सातपुडा पर्वतरांग हिचा आकार कसा आहे? त्रिकोणाकृती. आणि विशेष म्हणजे इथेच बघा खालचं स्टेटमेंट महत्वाचं, सह्याद्री व सातपुडा हे एकमेकांशी काटकोनात पसरले आहेत. काटकोनात पसरलेत एकमेकांशी. कसे बघा, सह्याद्री पर्वतरांग आपण पाहिलं कशी पसरली? उत्तरेकडून दक्षिणेकडे. साल्हेर मुल्हेर पासून कुठपर्यंत गेली आहे? ती कन्याकुमारी पर्यंत. फक्त एकाच ठिकाणी ती खंडित झाली आहे. कोणत्या ठिकाणी? पालघाटची खिंड. ओके, मग हिला या ठिकाणी वरच्या भागात इकडे अशी कोणती डोंगर रांग? सातपुडा. बघा सातपुडा इकडे गुजरात मधून आलेली. मग बघा ही सातपुडा, या दोन्हींनी साधारणतः म्हणजे आपण इथे असं जर बघितलं, हा भाग असा आणि हा भाग, तर एकमेकींना कसं छेदलंय? काटकोनामध्ये. कसं छेदलंय? काटकोनामध्ये. म्हणून म्हटलं सह्याद्री व सातपुडा हे एकमेकांशी काटकोनात पसरले आहेत. कसे पसरलेत? काटकोनात. यस, सातपुडा सह्याद्री, सातपुडा सह्याद्री कसे पसरलेत एकमेकांशी? काटकोनात. सातपुडा डोंगर रांग किंवा सातपुडा पर्वत आणि सह्याद्री पर्वत हे दोन्ही एकमेकांशी कसे पसरलेत? काटकोनात. कसे पसरलेत? काटकोनात पसरलेत. काटकोनात पसरलेत. ओके, आता या स्लाइड मध्ये की काय काय गोष्टी क्लिअर झाल्या बघा. की पहिली गोष्ट या ठिकाणी क्लिअर झाली, या श्रेणीचा आकार साधारणपणे कसा आहे? त्रिकोणाकृती. म्हणजे त्याचा आकार कसा याला धरून जर प्रश्न विचारला तर ते क्लिअर. ओके, मग त्रिकोणाकृती. दुसरं काय क्लिअर झालं? हे कसे पसरलेत याला धरून जर विचारलं तर एकमेकांना म्हणजे सह्याद्री आणि सातपुडा यांनी एकमेकांशी खालीलपैकी कोणता कोण केलाय असं जर विचारलं तर कोणता? काटकोन. कसा केलाय? काटकोनात पसरलेत ते एकमेकांना. ओके, म्हणजे असा घुमून प्रश्न विचारायचा म्हटलं तर आयोग असा प्रश्न विचारू शकतो. आणखी बघा की या श्रेणीच्या संदर्भात आणखी काही प्रश्न विचारायचा म्हटलं तर काय विचारू शकता बघा. इथं असं विचारलं जाऊ शकतं, या श्रेणीचा मुळात शिरोभाग पाहिला. शिरो म्हणजे वरचा भाग, तर कुठे आहे? रतनपूर. ओके, शिरोभाग कुठे आहे? रतनपूर. तर या श्रेणीचा पाया कुठे आहे? मैकल डोंगर रांग. मैकल डोंगर रांग पाया. तर शिरोभाग म्हणजे वरचा भाग इकडे असा या ठिकाणी पाहायला गेलं.
आपण पाहिलं हिचा विस्तार कुठपासून कुठपर्यंत आहे, गुजरात मधील रतनपूर पासून की या ठिकाणी इकडे कुठपर्यंत म्हटलंय, अमरकंटक पर्यंत, म्हणजे तिकडून रतनपूर मग असं इकडे मैकल डोंगररांग इथपर्यंत, असं पश्चिमेकडून येताना असं की या ठिकाणी इकडे कुठे पूर्वेकडे. म्हणून म्हटलं या श्रेणीचा शिरोभाग, शिरोभाग अगदी जिकडून सुरुवात होते त्याला आपण शिरोभाग म्हणतो. यस, की आपल्या शरीराची सुरुवात, मग हा कोणता शिरोभाग, आणि मग हा काय पाया. यस, पाय. मग त्या टाईपमध्ये इकडे शिरोभाग कुठे, रतनपूर, तर इकडे श्रेणीचा पाया कुठं म्हटलंय, मैकल डोंगररांग. कोणती डोंगररांग, मैकल डोंगररांग. यस, शिरोभाग आणि पाया याला धरून जर कधी विचारलं तर या ठिकाणी इथे रतनपूर, इकडे कोणती डोंगररांग, मैकल, मैकल डोंगररांग. मैकल डोंगररांग मुळात मुख्यतः कोणत्या राज्यामध्ये, छत्तीसगड. कुठल्या राज्यामध्ये, छत्तीसगड. म्हणजे मध्य प्रदेशच्या पण काही भागांमधून या ठिकाणी पुढे कुठपर्यंत जाते, या ठिकाणी मुळात छत्तीसगड. कोणती डोंगररांग, मैकल. मग शिरोभाग रतनपूर आणि पाया कुठं म्हटलंय, मैकल डोंगररांग. कशाचा, सातपुडा पर्वत. ठीक आहे, कळलं. आता या ठिकाणी इथे कोणाला धरून क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो, शिरोभाग आणि पायाला धरून कसा विचारला जाऊ शकतो ते पण आपण पाहिलं. चला आता आपण पुढे बघूया. बघा, मुळात पाहायला गेलं सातपुडा पर्वतातील काही संरक्षित प्रदेश बघू आपण. संरक्षित, मग काही संरक्षित प्रदेश आहे की ज्या ठिकाणी मुळात की वन्य प्राण्यांचं संवर्धन केलं जातं, त्या ठिकाणी त्यांच्यासाठी ते राखीव ठेवलेत. इकडे बघा की मुळात यावल हा एक संरक्षित प्रदेश आहे. नरनाळा, मेळघाट, मेळघाट अभयारण्य सर्वांना माहिती. ओके, व्याघ्र प्रकल्प आहे. यस, इकडे सापुतारा नॅशनल पार्क आहेत. आणि असं जर विचारलं सातपुडा नॅशनल पार्क कुठे आहे, मध्य प्रदेश. सातपुडा नॅशनल पार्क कुठे आहे, तर मध्य प्रदेशमध्ये. कुठे आहे, मध्य प्रदेश. ठीक आहे. याशिवाय कान्हा, पंचमढी, बोरी, आंबाबरवा, गुगामल, पेंच कुठे आहे, यस, पेंच अभयारण्य कुठे आहे, नागपूर. मुख्यतः या ठिकाणी कुठे, नागपूर. याशिवाय सातपुडा नॅशनल पार्क. म्हणजे इथे दाखवलंय बघा, इमेजमध्ये तुम्ही बघू शकता. इकडे मेळघाटला व्याघ्र प्रकल्प आहे. यस, हे बघा वाघ दिसत आहेत तुम्हाला, तुमच्याकडेच बघताय, नीट बघून घ्या. यस, मेळघाट. ओके. त्यानंतर या ठिकाणी सातपुडा नॅशनल पार्क आहे. कुठे, मध्य प्रदेश. तर नॅशनल पार्कमध्ये तुम्हाला इकडे काळवीट वगैरे दिसत आहे, इकडे पुन्हा वाघ दिसत आहे, इकडे या ठिकाणी इतर काही प्राणी इतर पक्षी दिसत आहेत. ठीक आहे. म्हणजे सातपुडा पर्वतातील संरक्षित प्रदेशाला धरून जर प्रश्न विचारला तर खालीलपैकी सातपुडा पर्वतातील कोणता संरक्षित प्रदेश आहे असं जर विचारलं तर, म्हणून ही स्लाइड आपण तयार केली. ओके, सातपुडा पर्वतातील संरक्षित प्रदेश. या ठिकाणी स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या. ठीक आहे. चला आता आपण पुढे जाऊया. म्हणजे हा भाग तुम्ही करायचा रट्टा मारून, इथे काही जास्त डोकं लावता येतं का, नाही. ठीक आहे. नेक्स्ट बघा की आता आपण बघू सातपुडा पर्वत रांगेला महाराष्ट्रातील कोणती नाव आहेत, यांना धरून प्रश्न येतो बऱ्याच वेळा, कारण महाराष्ट्राचा भूगोल, मग महाराष्ट्राच्या संदर्भात जादा क्वेश्चन. ठीक आहे. मग इथे सातपुडा पर्वत रांगेतील सातपुडा पर्वत रांगेला महाराष्ट्रातील नावे. आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने इथे प्रश्न विचारला. आता बघा, इथे पाठीमागे प्रश्न विचारला गेला की प्रश्न काय होता, प्रश्न होता तोरणमाळ हे गिरीस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. सरळ सरळ प्रश्न होता. 2011ला प्रश्न होता. म्हणजे 2012 नंतर क्वेश्चन पेपरचं थोडं स्वरूप बदलवलं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने, आणि त्यावेळी हा PSI प्रिलिम्सला प्रश्न होता बघा 2011ला, की काय होता की तोरणमाळ हे गिरीस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. मग जिल्ह्यांची नावं दिली होती, नंदुरबार, धुळे, त्यानंतर अमरावती, नागपूर. तर उत्तर काय होतं, यस, नंदुरबार. कोणतं, तोरणमाळ. म्हणजे इथे तुम्हाला पहिली गोष्ट क्लिअर झाली की तोरणमाळ डोंगर रांग कुठे आहे, नंदुरबार मध्ये आहे. कुठे आहे, नंदुरबार. मग तोरणमाळ हे गिरीस्थान पण कुठे असेल, नंदुरबार. यस, ज्या डोंगर रांगेत आढळतंय म्हणूनच इकडे काय नाव दिलंय, तोरणमाळ हे गिरीस्थान. यस, ओके.
कळलं? किती मीटर उंची आहे? आता जर इथे प्रश्न विचारला तर जोड्या लावा मध्ये विचारला जाऊ शकता. किती मीटर उंचीवर आहे? एका बाजूला उंच्या दिल्यात, तर या ठिकाणी किती मीटर उंचीवरती? 1036 मीटर. तोरणमाळ हे गिरीस्थान मुळात किती मीटर उंचीवरती आहे? 1036 मीटर. थंड हवेचं ठिकाण आहे. कोणतं? तोरणमाळ. हे बघा इथे तुम्हाला इथे दाखवलंय तोरणमाळ पठार. यस, मग यावरतीच थंड हवेचं ठिकाण कोणतं? यस, तोरणमाळ. थंड हवेचं ठिकाण तोरणमाळ. आणि तोरणमाळ कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? नंदुरबार. लक्षात ठेवायचं कसं बघा, आपण म्हटलं पाठीमागे आपण बघितलं होतं, महाराष्ट्र राज्याची जर सुरुवात केली तर सर्वात उत्तरेचा जिल्हा कोणता? नंदुरबार. म्हणजे आपण जिथून आपण प्रवेश करतो, एंट्री आपण नेहमी कुठून करत असतो? दरवाजातून. म्हणून महाराष्ट्राचा दरवाजा असणारा जिल्हा कोणता? नंदुरबार. दरवाजा. आणि दरवाजावर नेहमी कोणती माळ लावता? तोरणमाळ. म्हणून तोरणाची माळ कुठे? नंदुरबार. नंदुरबार तोरणमाळ, नंदुरबार तोरणमाळ, नंदुरबार तोरणमाळ. संपलं. सगळ्यांना तर लक्षात आलं की या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ डोंगररांग कशी लक्षात ठेवायची. ओके, तोरणमाळ डोंगररांग कशी लक्षात ठेवायची. ओके, मग तोरणमाळ डोंगर रांगेत कोणतं पठार म्हटलंय? तोरणमाळ. मग या डोंगर रांगेत असलं पठार बघा, हाईट आहे, पठार आहे, फ्लॅट भाग आहे, म्हणून या ठिकाणी या डोंगर रांगेत कोणतं पठार? तोरणमाळ पठार. ठीक आहे, पुढे बघा, येथील गोरखनाथ मंदिर प्रसिद्ध आहे. म्हणजे कुठलं? तोरणमाळ डोंगर रांगेतलं कोणतं मंदिर प्रसिद्ध आहे? गोरखनाथ मंदिर. यस, कोणतं मंदिर आहे तिथे? गोरखनाथ मंदिर आहे. गोरखनाथ. की या ठिकाणी गोरखनाथ मंदिर कुठल्या डोंगर रांगेत आहे? तर तोरणमाळ डोंगर रांगेत. कोणतं मंदिर? गोरखनाथ. पुढे बघा, बऱ्हाणपूर खांडवा दरम्यान ही श्रेणी खंडित झालेली आहे. खंडित कुठे झालेली आहे बघा? बऱ्हाणपूर आणि खांडवा दरम्यान. इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो की ही श्रेणी म्हणजे या ठिकाणी मुळात तोरणमाळ डोंगर रांगेची श्रेणी खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणांदरम्यान खंडित झाली आहे असं जर विचारलं तर बऱ्हाणपूर आणि खांडवा हे खूप ठिकाणी तुम्हाला सापडणार नाही बघा. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कुठे? बऱ्हाणपूर आणि खांडवा यांच्या दरम्यान ती खंडित झाली. ओके, खंडित होणं सर्वांना कळतं म्हणून या ठिकाणी एक्सप्लेन करण्याची त्याची काही गरज नाही. ओके, मग बऱ्हाणपूर आणि खांडवा या दरम्यान ती खंडित झाली. काय? तर तोरणमाळ डोंगररांग. पुढे तिथे समुद्र सपाटीपासूनची उंची आहे 365 मीटर. यस, समुद्र सपाटीपासूनची उंची ती महत्वाची, त्याला धरून प्रश्न विचारतात. जसं भारताच्या भूगोलावरती पण त्यावरती प्रश्न विचारलेत. जसं बघा की 2014च्या PSI प्रिलियम्सला प्रश्न होता. त्यावेळी या ठिकाणी कंबाईन व्हायची नाही, म्हणजे STI, ESO आणि PSI यांचे या ठिकाणी आज जसे कंबाईन म्हणून पेपर होतात त्यावेळी नाही व्हायचे. म्हणून 2014च्या PSI प्रिलियम्सला प्रश्न होता की शिवालिक रांगांची समुद्र सपाटीपासून उंची किती आहे. मग खाली ऑप्शन दिले होते, तर त्यामध्ये होतं 900 ते 1100 मीटर आणि उत्तर तेच होतं 900 ते 1100 मीटर समुद्र सपाटीपासून उंची. कशाची? शिवालिक रांगेची. समुद्र सपाटीपासून उंची किती? 900 ते 1100 मीटर. म्हणून इथं या ठिकाणी असं वाटलं इथं विचारू शकता मग की या ठिकाणी तोरणमाळ डोंगररांग जी आहे तिची समुद्र सपाटीपासूनची उंची बऱ्हाणपूर आणि खांडवा दरम्यान किती आहे? खंडित झालेल्या भागामध्ये 365 मीटर. समुद्र सपाटीपासूनची उंची किती मीटर? इथे 365 मीटर. या डोंगर रांगेने तापी या डोंगर रांगेवरून असं वरतून पाहिलं ना, या डोंगर रांगेवरून स्पष्ट स्वरूपात कोणत्या नदीचे खोरे दिसते? तापी नदीचे. यस, तापी नदीचे खोरे दिसते. बघा या ठिकाणी तापी नदी, कारण हा उंच भाग आहे. ओके, तोरणमाळ डोंगररांग, मग तिकडे तोरणमाळ पठार असं उंच, तिथून तुम्हाला स्पष्ट स्वरूपात दिसतंय की काय? तापी नदीचे खोरे दिसते का? बघा असं पाणी वाहतंय. ओके, मग उंचावून पाहिलंय की साहजिक तापी नदीचं खोरं स्पष्ट दिसतंय. स्पष्ट की या ठिकाणी स्पष्ट दिसतंय. ओके, ठीक आहे. कोणत्या नदीचे खोरे? तापी नदीचे खोरे. तापी नदीचे खोरे इथून स्पष्ट दिसतंय. ओके, ठीक आहे. मग आता काय काय लक्षात आलं तुम्हाला या ठिकाणी काय काय लक्षात आलं? फर्स्ट लक्षात आलं तोरणमाळ डोंगर रांगेवरती त्या ठिकाणी कोणतं पठार आहे? तोरणमाळ. ते काही फार लक्षात ठेवायची गरज नाही, ते आपोआप लगेच कळतं. दुसरं लक्षात आलं की तोरणमाळ हे जे शिखर आहे की तोरणमाळ हे जे थंड हवेचं ठिकाण आहे किंवा आपण गिरीस्थान म्हणतोय ते किती मीटर उंचीवरती आहे? 1036 मीटर उंचीचं आहे. किती मीटर समुद्र सपाटीपासून किती मीटर उंचीवरती आहे? 1036 मीटर. त्यानंतर येथे कोणतं मंदिर प्रसिद्ध आहे? गोरखनाथ मंदिर. वरतून या ठिकाणी ही जी तोरणमाळ डोंगर रांग आहे
ती कुठे खंडित झाली आहे, तर बऱ्हाणपूर आणि खांडवा दरम्यान ही श्रेणी काय झाली आहे, खंडित झाली आहे. आणि समुद्र सपाटीपासून तिथे किती मीटर उंची आहे, तर 365 मीटर उंची आढळते. या डोंगर रांगेवरून कोणते खोरे पाहावयास मिळते, तापी नदीचे. कोणते खोरे, तापी नदीचे. कळलं. चला आता आपण पुढे जाऊया पटकन. चला बघा की गाविलगड टेकड्या म्हणजे सातपुडा पर्वताला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या नावाने ओळखतात ते पण आपण पाहतोय. म्हणजे यामध्येच मग इथे आपण पाहिलं की नंदुरबार जिल्ह्यात कोणत्या नावाने ओळखतात, तोरणमाळ, स्थानिक नाव आहे ती. तसं या ठिकाणी इकडे अमरावती जिल्ह्यात कोणत्या नावाने, गाविलगड टेकड्या. ग दिसतंय सर्वांना, या ठिकाणी गाविलगड आहे, गाविलगड टेकड्या. गाविलगड टेकड्या कोणत्या टेकड्या, गाविलगड टेकड्या. कोणत्या नावाने ओळखता, गाविलगड टेकड्या. ठीक आहे, मग गाविलगड टेकड्या. जिल्हा कोणता, अमरावती. अमरावती. वैशिष्ट्य बघा, या डोंगराची वैशिष्ट्य गाविलगड टेकड्या. यस, की यावरती प्रश्न विचारला गेला तर म्हणून हा भागही पाहणं गरजेचं. जसं आपण तोरणमाळ बघितलं, सातपुडा पर्वताचं की मुळात नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक नाव त्या टेकड्या, तोरणमाळ, डोंगररांग वगैरे. मग इथे अमरावती जिल्ह्यात कोणतं, गाविलगड टेकड्या. कोणत्या टेकड्या, गाविलगड. मग याच्या गाविलगड टेकड्या यांना धरून काही प्रश्न येतात. मग आपण असं म्हणू बघा, मी तुम्हाला पाठीमागे लक्षात या संदर्भात काही गोष्टी क्लिअर करतो. ओके, पहिलं की वैशिष्ट्य अगोदर बघू मग क्लिअर करतो. ठीक आहे. या डोंगर रांगेची उंची 1000 मीटर आहे. उंची किती मीटर आहे बघा, 1000 मीटर. किती मीटर उंची आहे साधारणतः गाविलगड टेकड्यांची असं म्हटलं तर ती 1000 मीटर. म्हणजे 1 किलोमीटर पर्यंत आहे. 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. ओके. दुसरं, तापी नदीच्या खिंडरानंतरचा गॅप, मेळघाट हा सातपुडा पर्वताचा विस्तारित भाग आहे असं म्हटलंय. तापी नदीच्या खिंडरानंतरचा जो गॅप आहे, ओके, मेळघाट हा सातपुडा पर्वताचा विस्तारित भाग आहे. मग मेळघाट पण की या ठिकाणी मुळात कशाचा हिस्सा, गाविलगड टेकड्यांचा. म्हणजे गाविलगड रांग अशी तिच्या त्या ठिकाणी पुढे. यस, मेळघाट. मग हा तापी नदीच्या खिंडरानंतरचा जो गॅप आहे, खिंडरानंतर म्हणजे तो गॅप, की यामध्ये मेळघाट हा सातपुडा पर्वताचा कोणता भाग आहे, विस्तारित भाग. यस, मेळघाट. मेळघाट कशाचा या ठिकाणी विस्तारित भाग आहे, सातपुडा पर्वताचा. गाविलगड टेकड्या याला धरून या ठिकाणी प्रश्न. मग हे वैराट किंवा त्यालाच म्हणतात बैराट. वैराट एक असते. मग बघा की आता ते लक्षात ठेवण्याच्या संदर्भात, मग हे गाविलगड टेकड्यांमध्ये चिखलदरा हेही लक्षात ठेवण्याच्या संदर्भात आपण एक असं डोकलो बघा. जसं पाठीमागे मी तुम्हाला बोललो होतो नागराज मंडुळेंचा चित्रपट आला होता सैराट, तसा आपला चित्रपट आला समजू आपण कोणता, वैराट आला. म्हणजे यस, येणार आहे असं म्हणू, कोणता, वैराट. या चित्रपटाचं बहुतेक शूटिंग आहे ना ते कुठे होणार आहे, चिखलदरा. कुठे होणार आहे, चिखलदरा. किंवा आपण म्हणू चिखलात होणार आहे. कुठे होणार आहे, चिखलात. चित्रपट कोणता, वैराट. शूटिंग होणार कुठे, चिखलामध्ये. आणि कोणत्या गावामध्ये होणार आहे, गाविलगड गावात. आपण असं म्हणू, कोणत्या गावात, गाविलगड गावात. बघा, चित्रपटाचं नाव वैराट. चित्रपटाने म्हणजे अगदी या ठिकाणी प्रदर्शित होण्याच्या अगोदरच कमाई केली 1177 कोटी. उंचीत लक्षात ठेवताना मात्र मीटर म्हणायचं. मी पाठीमागे तुम्हाला बोललो होतो, न भूतो न भविष्य एवढी कमाई करून ठेवली. चित्रपटाचं शूटिंग कुठे झालं, चिखलदरा. म्हणजे या ठिकाणी गाविलगड टेकड्यांमध्ये थंड हवेचं ठिकाण कोणतं, चिखलदरा. किती मीटर उंचीचं, 1115. आपण लक्षात ठेवताना मी तुम्हाला बोललो होतो चिखलदरा नावाची गाडी 1115 पाठीमागे, तसं लक्षात ठेव 1115 कोण, चिखलदरा. त्यानंतर की गाव कोणत्या कोणत्या गावात शूटिंग झालंय, गाविलगड. यस, इथे काय काय लक्षात आलं. फर्स्ट तुम्हाला कळलं आपल्या चित्रपटाचं नाव वैराट. म्हणजे गाविलगड टेकड्यांमधील सर्वोच्च शिखर कोणतं, तर वैराट. म्हणजे आपला जसा वैराट चित्रपट. मग चित्रपटाची कमाई किती, 1177 कोटी. म्हणजे उंची किती, 1177 मीटर. त्यानंतर बहुतेक शूटिंग कुठे, चिखलात. म्हणून थंड हवेचं ठिकाण यामध्ये कोणतं, चिखलदरा. त्याची उंची कशी, 1115. आणि ही चिखलदरा कोणत्या गावात आहे, गाविलगड. कोणत्या गावात, गाविलगड. यस, म्हणजे असं कोणत्या गावात, गाविलगड. क्लिअर झालं आपल्याला इथे. आता बघा, गाविलगड टेकड्यांना दख्खनी लाव्हातील एक हॉर्स्ट म्हणजे ठोकळ्या पर्वत सदृश्य असं म्हटलं तर भूविशेष असल्याचे मानले जाते. आता इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. गाविलगड टेकड्यांना दख्खनी लाव्हातील एक हॉर्स्ट म्हणजे काय,
ठोकळा पर्वत सदृश्य भूविशेष, ठोकळा पर्वत सदृश्य भूविशेष की कुणाला म्हणतात? गाविलगड टेकड्यांना. खालीलपैकी कुणाला ठोकळा पर्वत सदृश्य भूविशेष म्हणून, खालीलपैकी कोणत्या टेकड्यांना ठोकळा पर्वत सदृश्य भूविशेष म्हणून ओळखले जाते? मग ऑप्शन आलं की तोरणमाळ डोंगर रांगेला, गाविलगड टेकड्यांना, दरेकसा टेकड्यांना, भामरागड टेकड्यांना. तर उत्तर काय येईल? गाविलगड टेकड्यांना. ओके, कळलं आता? चला आता आपण पुढे जाऊया. इथे काय तत्पूर्वी इथे काय काय लक्षात आलं ते बघा. गाविलगड टेकड्या कुठे आहेत? अमरावती. किती मीटर उंची आहे? 1000 मीटर. मग या ठिकाणी आणखीन काय लक्षात आलं? गाविलगड डोंगर रांग, यामध्ये सर्वोच्च शिखर कोणतं? वैराट. कसं लक्षात ठेवलं? चित्रपट वैराट. शूटिंग कुठे? चिखलात, म्हणून चिखलदरा. आणि कोणत्या गावात? गाविलगड. वैराटची उंची म्हणजे कमाई चित्रपटाची 1177 कोटी म्हणजे 1177 मीटर. या ठिकाणी कोणते कुठे शूटिंग झालंय? चिखलदरा. मग लक्षात कसं ठेवलं? 1115 म्हणजे त्याची उंची. आणि लास्ट की गाव कोणतं? गाविलगड. गाविलगड टेकड्यांना दख्खनी लावातील एक काय म्हटलं तर हॉर्स्ट म्हणजे ठोकळा पर्वत सदृश्य भूविशेष. ठोकळा पर्वत सदृश्य भूविशेष. ठोकळा जसा असतो ठोकळा आकार, मग त्या टाईपमध्ये पर्वत सदृश्य भूविशेष म्हणून ओळखलं जातं. कुणाला? गाविलगड टेकड्या. यस. इकडे तुम्हाला चिखलदराची इमेज आहे, थंड हवेचं ठिकाण चिखलदरा, त्याची इमेज तुम्ही बघू शकता. ठीक आहे, चला आता आपण पुढे जाऊया. बघा की यातच वैशिष्ट्य पाहतोय आपण गाविलगडची, म्हणजे गाविलगड टेकड्यांची. त्यामध्ये यातच गाविलगड हा इतिहास प्रसिद्ध किल्ला आहे. गाविलगड टेकड्यांमध्ये कोणता इतिहास प्रसिद्ध किल्ला आहे? गाविलगड. ओके, ते काही फार एक्सप्लेन करायची गरज नाही. मग फार तर फार तुम्ही इमेज इकडे बघू शकता तेवढं. पुढे येथे तांबड्या वालुकाश्मातील अनेक लहान लहान पठारी भाग आहे. तांबड्या वालुकाश्मातील इथं लहान लहान पठारी भाग आहे. इथे पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. खालीलपैकी कोणत्या टेकड्यांमध्ये तांबड्या वालुकाश्मातील अनेक लहान लहान पठारी भाग आढळतो? अनेक अशा लहान लहान पठारी भाग. तर कोणत्या टेकड्यांमध्ये? यस, गाविलगड टेकड्यांमध्ये. गाविलगड टेकड्यांचा मुळात पाहिलं गेलं तर अमरावती जिल्हा इकडे म्हटलंय दक्षिण उतार अतिशय तीव्र स्वरूपाचा आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये या गाविलगड टेकड्यांचा दक्षिण उतार कसा आहे? तीव्र स्वरूपाचा. तीव्र. मग या भागात उंची असं म्हटलं होतं ती 1200 मीटर पासून तर एकदम कितीपर्यंत खाली आले? 300 मीटर पर्यंत. 1200 मीटरवरून उंची गाविलगड टेकड्यांची डायरेक्ट 300 मीटर पर्यंत खाली आले, म्हणून उतार तीव्र. यस, 1200 मीटरवरून 300 मीटर, 1200 वरून 300 म्हणून उतार कसा आहे? तीव्र. ओके, या तीव्र कड्यांची लांबी बरीच जास्त आहे. या तीव्र कड्यांची लांबी कशी आहे? बरीच जास्त. बरीच जास्त. या ठिकाणी तीव्र कड्यांची लांबी कशी आहे? तर या ठिकाणी बरीच जास्त आहे. आता इथे प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो? स्टेटमेंटला धरून. समजा विचारलं की गाविलगड टेकड्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? मग आलं गाविलगड टेकड्या प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यात आढळतात. 2. अमरावती जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागात गाविलगड टेकड्यांचा उतार अत्यंत तीव्र आहे. 3. या भागात उंची 1200 मीटर पासून 1200 मीटर पासून एकदमच 300 मीटर पर्यंत खाली आले. आणि 4 आलं वरती आपण प्रश्न विचारला खालीलपैकी चुकीचे विधान निवडा. मग खाली आलं लास्ट आलं की गाविलगड टेकड्यांची उंची या भागात 500 मीटर पासून एकदमच 100 मीटर पर्यंत खाली आले. तर उत्तर कोणता ऑप्शन रॉंग? 4था ऑप्शन रॉंग. ओके, मग इथे बघा आणखीन एक शेवटी की ह्या गाविलगड टेकड्यांच्याच भागात असलं मेळघाट. मग इथे कोणती फेमस आदिवासी जमात आढळते? कोरकू. कोरकू आदिवासी जमात. जसं महाराष्ट्रातील सर्वात मागासलेली आदिवासी जमात म्हणून कोणत्या आदिवासी जमातीला ओळखतात? माडिया गोंड. आणि माडिया गोंड प्रामुख्याने कुठे? गडचिरोली. ओके, तसं कोरकू आदिवासी जमात ही कुठे आहे? तर अमरावती जिल्ह्यात आहे. आणि कोरकू आदिवासी जमातीचं वैशिष्ट्य माहिती आहे तुम्हाला की यामध्ये वधू पक्षाकडून वर पक्षाला हुंडा देत नाही, तर वर पक्ष हा वधू पक्षाला हुंडा देतो. वर पक्ष हा वधू पक्षाला हुंडा देतो. कोणत्या आदिवासी जमातीत? कोरकू. आणि बोरीच्या झाडाला विशेष महत्व असणारी आदिवासी जमात पण कोरकू. म्हणजे बोरीच्या झाडाला विशेष महत्व कोणत्या आदिवासी जमातीमध्ये आढळतं? तर कोरकू. ही कुठे आढळते? मेळघाट भागात. मेळघाट भागात कोणती आदिवासी जमात आढळते इकडे? तर कोरकू आदिवासी जमात. ठीक आहे, चला आता आपण पुढे जाऊया. चला बघा, गरमसूर टेकड्या. स्थानिक नावं पाहतोय. सातपुडा पर्वताला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधली स्थानिक नावं.
मग गरमसूर टेकड्या पण सातपुडा भागात या ठिकाणी म्हणजे सातपुडा पर्वताला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात असणारी ही नावं आहे, स्थानिक नावं. मग गरमसूर टेकड्या या कुठे आहेत? वर्धा आणि नागपूर. या लक्षात ठेवायला सोपं कसं? नागराज मंजुळेंचा चित्रपट सैराट, तसं आपण म्हटलं वैराट, तो कुठे झाला? अमरावती. अमरावती नंतर लगेच जिल्हा कोणता? पूर्वेला वर्धा, आणि वर्धा नंतर लगेच पूर्वेला कोणता? नागपूर. मग वर्धा नागपूर इथे कोणता? गरमसूर टेकड्या. मग आपण मग असं म्हणू की तो चित्रपट आहे वैराट, त्याची हवा कशी? गरम. कुठे? या पुढच्या 2 जिल्ह्यात. म्हणजे अमरावतीपेक्षा तो चित्रपट कुठे जादा चालणार आहे? वर्धा नागपूर. कारण जिथं पिकतं तिथं विकत नाही, म्हणून गरमसूर चित्रपटाची हवा गरम, एकदम चित्रपट चालणार आहे तो, म्हणून वर्धा नागपूर गरमसूर टेकड्या. यस, कोणत्या टेकड्या? गरमसूर. याशिवाय फक्त नागपूरमध्ये कोणती डोंगर रांग? यस, फक्त नागपूरला रावणदेव डोंगर रांग. ही रावणदेव डोंगर रांग लक्षात ठेवताना आपण असं म्हणू शकतो की जे नागपूर आहे, तर यामध्ये मुळात पाहिलं गेलं तर की जो चित्रपट चालू आहे समजा आपला कोणता? वैराट, तर याच्या मध्ये मध्ये कुणाची जाहिरात लावणार आहे? रावणाची. मग ती 10 मुंडकी येणार, ती उडवली जाणार, ती जाहिरात तुम्हाला माहिती आहे. मग ती कोणती जाहिरात? रावणाची. ती कुठे लागणार आहे? फक्त नागपूरमध्ये. वर्ध्याला लागणार आहे का? नाही. पण वर्धा आणि नागपूरमध्ये चित्रपटाची हवा कशी? गरम, म्हणून कोणत्या डोंगर रांगा? गरमसूर. पण फक्त नागपूरमध्ये चित्रपटाच्या मध्ये मध्ये कुणाची जाहिरात येणार आहे? रावणाची. म्हणून कोणती डोंगर रांग? रावणदेव. मग रावणदेव डोंगर रांग कुठे? नागपूर. गरमसूर डोंगर रांग कुठे? यस, वर्धा आणि नागपूर. कळलं? ओके. आता सातपुडा पर्वताची जी रांग आहेत म्हणजे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये स्थानिक नावं, त्यामध्ये दरेकसा टेकड्या म्हणतात. कुठे? भंडारा आणि गोंदिया. भंडारा आणि गोंदियामध्ये कोणत्या टेकड्या? दरेकसा. वर्धा, मग त्याच्या पुढे नागपूर, नागपूरच्या एक्झॅक्ट पुढे भंडारा, ज्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि महाराष्ट्रातील तांदूळ उत्पादनामध्ये आज घडीला पहिल्या क्रमांकाचा जिल्हा पण कोण? भंडारा. मग भंडारा आणि भंडाराच्या एक्झॅक्ट पुढे कोण? गोंदिया. म्हणजे कसे क्रमाने जिल्हे आले बघा. अमरावती झालं, कोणती डोंगर रांग? गाविलगड. वर्धा नागपूर आपण लक्षात ठेवलं, पिक्चरची हवा या ठिकाणी, चित्रपटाची हवा, की पिक्चरची हवा या ठिकाणी कशी? गरम, म्हणून गरमसूर डोंगर रांग. फक्त नागपूरला चित्रपटाच्या मध्ये मध्ये रावणाची जाहिरात म्हणून कोणती डोंगर रांग? रावणदेव. आणि पुढे इकडे कोणत्या टेकड्या? दरेकसा टेकड्या. या टेकड्यांमध्ये आपला चित्रपट फार चालणार नाही. कुठे? भंडारा, गोंदिया. कारण फार या ठिकाणी मुळात असं लोक इकडे उत्सुक नाही आहेत. आपण टेकड्यांचा भाग आहे, नाही पिक्चर जाणार, पण आपल्याला काही फरक पडत नाही. ऑलरेडी आपल्या चित्रपटाने किती कमाई केली? 1177 कोटी. यस. वैराटची उंची किती मीटर? 1177 मीटर. यस. मग या गरमसूर टेकड्या तुम्ही बघू शकता. यस. कोणत्या 2 जिल्ह्यांमध्ये? वर्धा आणि नागपूर. तर दरेकसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये? भंडारा आणि गोंदिया. कळलं आता? चला पुढे आपण बघू. या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यातील काही टेकड्या बघू. हा मात्र शेवटचा भाग. गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाच्या टेकड्या, म्हणजे यांना धरून कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाच्या टेकड्या कोणत्या आहेत? चिरोली टेकड्या. की बघा गडचिरोली जिल्हा, त्यांची या ठिकाणी इमेज आहे तुमच्या समोर. इकडे मग चिरोली टेकड्या, याशिवाय भामरागड टेकड्या आणि सुरजागड टेकड्या. चिरोली टेकड्या, भामरागड टेकड्या आणि सुरजागड. त्याला एकत्रित म्हणतात चिमासू. कुणाला जर लक्षात ठेवायचं असेल तर शॉर्टकटमध्ये गडचिरोलीमध्ये खालीलपैकी कोणत्या टेकड्या आहेत? चिमासू, चिभासू, नाही, चिभासू. चिरोली, भामरागड, सुरजागड. चिरोली, भामरागड आणि सुरजागड. ठीक आहे. इथपर्यंतचा भाग आपण या ठिकाणी आज पाहिलाय. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये महाराष्ट्र पठाराविषयी माहिती पाहणार आहोत, ते अत्यंत सहजतेने. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं ते 2 मिनिटात सांगतो. स्लाइड तुमच्या समोर आणतो फक्त, मग आपण पुढे जाऊ, म्हणजे या ठिकाणी थांबू. बघा पटपण आपण या ठिकाणी काय काय बघितलं. फर्स्ट आपण इथून स्टार्ट केली बघा, सातपुडा पर्वत. मग सातपुडा पर्वताला त्या नाव का पडलं ते आपण पाहिलं. ठीक आहे. नंतर आपण या ठिकाणी बघितलं सातपुडा पर्वत, त्याचं स्थान आणि विस्तार पाहिला. ठीक आहे, आठवत असेल तुम्हाला. त्यानंतर आपण बघितलं सातपुडा पर्वताची वैशिष्ट्ये, वैशिष्ट्यांना धरून प्रश्न असतो म्हणून तो भाग आपण पाहिला. त्यानंतर की या ठिकाणी त्याचा शिरोभाग, त्याचा पायाला धरून पण प्रश्न येऊ शकतो म्हणून तोही भाग बघितला. मग आपण बघितलं सातपुडा पर्वतातील संरक्षित प्रदेश, त्याला धरूनही या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून या ठिकाणी तो भाग बघितला. त्यानंतर आपण पाहिलं सातपुडा पर्वत रांगेला महाराष्ट्रातील नावं कोणती, स्थानिक नावं आपण ज्याला म्हणतो. महाराष्ट्रातल्या ज्या जिल्ह्यांमध्ये सातपुडा रांग आहे तिला स्थानिक नावं कोणती.
मग तोरणमाळ डोंगर रांग पहिले आपण कुठे नंदुरबार, मग पाहिलं त्या गाविलगड डोंगर रांग, मग पुढे पाहिलं या ठिकाणी गरमसूर डोंगर रांग, त्यानंतर पाहिल्या दरेकसा टेकड्या आणि सर्वात शेवटी लेक्चरच्या आपण पाहिलं यास की कोणत्या टेकड्या, गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाच्या टेकड्या ज्यांना म्हणतात चिभासू, म्हणजे चिरोली टेकड्या, भामरागड आणि सुरजागड टेकड्या. ओके, आता इथे काही फारसं हे करता नाही आलं. ठीक आहे, आता मात्र आपण की थांबूयात सर्वजण. धन्यवाद सर्वांना. तरी पण कुणाला काही डाऊट्स असतील तर इथे नंबर आहे, तुम्ही या ठिकाणी कॉल करू शकता. ठीक आहे, जास्त आजच्या लेक्चरमध्ये ट्रिक्स नव्हत्या त्याबद्दल मी क्षमा मागतो, मात्र येणाऱ्या पुढच्या काही लेक्चरमध्ये खूप चांगल्या ट्रिक्स असतील याची मी हमी देतो. ठीक आहे, सर्वांना ऑल द बेस्ट.